आज आपण आपल्या बहिणीच्या गावाहून घरी जाणार होतो आणि आज आपल्या बहिणीच्या घरी आपली आई पण येणार होती. म्हणजे मग आपली आई ऑटो मध्ये येणार होती. मग नंतर आपण आई सोबत जाणार होतो घरी. नंतर आपण गेलो होतो गावात फिरायला, इकडे बाहेर गेलो होतो आपण. नंतर आपण जात होतो आता आपल्या बहिणीच्या घरी. नंतर आम्ही रस्त्याने बहिणीच्या घराकडे जाण्यासाठी इथून निघालो. बहिणीचं घर खूप दूर होते इथून. आणि नंतर आपल्या मामाचा मुलगा म्हणते की काय रे भाऊ, या रस्त्याने चालल्या रस्त्याने आपण शॉर्टकट आपल्या बहिणीच्या घरी लवकर पोहोचू. मग का भाऊ या रस्त्यानं आलो, पण या रस्त्यानं पाहू किती गारा आहे, गिज गारा आहे, निसता गारा. पण म्हटलं जाऊ द्या, आता आलो तर मला जाणार पुढे ना बघा गाऱ्यातून. मला चाललो बा मी या गाऱ्यानं. त्या दिवशी अण्णाभाऊसाठी जयंती निघालती नाही तर त्या दिवशी दीपक भाऊ आले होते ना. दीपक भाऊ पण इकडेच आले होते. त्या ठिकाणी दीपक भाऊ थांबलेले होते ज्या घरी, ते ठिकाण पण इकडंच आहे. आणि त्याच दिवशी आपल्या मामाचा मुलगा असं वाटतं की या रस्त्याने गेला होता, पण त्या दिवशी पाणी पडलेलं नव्हतं ना, तर रस्ता कोळला होता. आणि आता रस्त्यावर पाणी पडलं ना, रस्त्यावर पुरा गारा गारा झालेला आहे. तर आपल्या मामाचा मुलगा म्हणतो की पाय भाऊ, मला काही माहित नव्हतं या रस्त्यानं गारा अशी होईल. माहिती आपण दुसऱ्या रस्त्याने गेलो असतो. मग आता मामाच्या बरोबर गेला, म्हटलं जाऊ द्या, आलो तर जाऊच आपण इकडून. मला चाललो बा मी ह्याच रस्त्यानं. नंतर आपण आपल्या बहिणीच्या घर ज्या गल्लीत आहे ना, त्या गल्लीत आपण आलेलो आहोतो. आता आपल्या बहिणीच्या घर ते समोरच आहे. मग आपण आता आपल्या बहिणीच्या घरी जात आहोत. तर मित्रांनो, तुम्ही फक्त आपल्या व्हिडिओ नका बघा, आता आपल्या व्हिडिओला लाईक पण करा आणि कमेंट पण करा. गरीब माणसाला फॉलो नसेल कराल तर फॉलो पण करून घ्या. आणि आपल्या युट्यूबवर पण चॅनल आहे MRVSK नावाने, तर युट्यूबवर पण सबस्क्राईब करून घ्या. नंतर आलो आपण आपल्या बहिणीच्या घरी. बहिणीच्या घरी आल्यानंतर बहीण करत होती स्वयंपाक. मग स्वयंपाक करत होती बहीण, तर मग आपल्याला लागली होती ताण. मग आता आपण म्हटलं आता आपल्या बहिणीला काय मागता पाणी. मग आपण बसलो इकडे येऊन घरामध्ये. मग आपण घरामध्ये येऊन बसलो. मग आपल्याला ताण लागली होती लय. मग आपणच खोललं फ्रीज मधून घेतलो गिल्लास होता व ठेल फ्रीज मध्ये. मग तोच गिल्ला घेतला आपण, पितो मग आता पाणी झालं. आता आपलं पाणी पिणं. मग आता आपली आई बी आलती. मग आम्ही जेवण घेऊन केलं हो. मग आम्ही बसलो भाऊ रिक्षामध्ये आणि इथून निघालो. मग भाऊ जळगाव जामोद मध्ये आल्यावर तर मोठे बाबा म्हणत होते की काय भाऊ, मला तर पाणीपुरी घ्यायची आहे. मग मोठे बाबा उतरले भाऊ खाली. मग मोठे बाबा म्हणले की मी पाणीपुरी घेऊन आलो. मग आले भाऊ मोठे बाबा पाणीपुरी घेऊन. मग मोठे बाबा दिली भाऊ पाणीपुरी आमच्या जोय. मग मोठे बाबा बसले ऑटो मध्ये. मग आता या व्हिडिओ मध्ये एवढंच. तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून टाका. आणि मराठी माणसाला भाऊ फॉलो केलंच पाहिजे. आणि मराठी माणसाला तुम्ही फॉलो करून टाका लवकर. जय महाराष्ट्र पब्लिक. आता भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.